पेपर हॅज एरिया 24 स्क्वेअर मीटर. म्हणजे या शीटचा तुम्हाला एरिया गिवन आहे. ठीक आहे. मग काय म्हणतात द मार्जिन ॲट द टॉप अँड बॉटम इज. टॉपला कितीची मार्जिन आहे 75 सेंटीमीटरची अँड बॉटम साइडला किती रे 50 सेंटीमीटरची मार्जिन सोडलेलो. What are the dimension of paper if the area of printed space is maximum? म्हणजे आता इथे बघा ही जी मार्जिन सोडली ना वर टॉपला तो 75 सेंटीमीटरची म्हणजे दोन्ही साइडनी आणि 50 सेंटीमीटरची या साइडनी सोडतो आणि हा जो पोर्शन जो आपण शेडेड टाकलाय तो पोर्शन आहे तो स्पेस जो आहे प्रिंटेड स्पेस त्याच्या आपल्याला काय शो करायचं आहे एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस तुम्हाला मॅक्सिमम शो करायचं आहे. ठीक आहे. तर लक्षात म्हणजे आता या रेक्टँग्युलर शीटचं डायमेन्शन मी x आणि y घेतोय. ठीक आहे. आणि त्याचा एरिया गिवन दिलेला आहे. नंतर मग आपण हा जो पोर्शन दाखवला आपण हा शेडेड जो केला त्या पोर्शनला काय करायचं आहे आपल्याला प्रिंटेड स्पेस काढायचं म्हणजे त्याची लेंथ काढत असताना त्याची लेंथ काढावं लागेल त्याची ब्रेथ काढावं लागेल. ठीक आहे. मग बघूया आपण आता किती म्हणता येईल. मग काय म्हणता येईल सोल्युशन मध्ये बघा काय म्हणतात तुम्ही दीज आर डायमेन्शन ऑफ डायमेन्शन ऑफ रेक्टँग्युलर शीट ना बी किती x and y. डायमेन्शन ऑफ रेक्टँग्युलर शीटचा आपण डायमेन्शन घेऊ x मीटर आणि किती y मीटर. मग त्याचा एरिया दिला एरिया ऑफ बघा एरिया ऑफ रेक्टँग्युलर शीट ना किती x into y. त्याचा एरिया 24 is equal to x into y. तर y ची व्हॅल्यू बघा 24 upon x. याला कॉलेज इक्वेशन किती कॉल करतो आपण 1. ओके. मग काय म्हणता येईल आता इथे मी लेंथ कॅल्क्युलेट करतो. बघा लेंथ ऑफ कोणाला प्रिंटेड ना लेंथ ऑफ प्रिंटेड स्पेस रे इज इक्वल टू टोटल लेंथ किती होती x. मग दोन्ही साइडनी मार्जिन सुटते ना म्हणजे काय 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. ओके. म्हणजे काय झालं x मायनस 100 सेंटीमीटर. ओके. म्हणजे मग मीटर मध्ये करायचं असेल तर x मायनस 1 मीटर. ठीक आहे. कारण की त्याच्यामध्ये एरिया तुम्हाला मीटर मध्ये दिलेला आहे ऍक्च्युअली हे. मग आता इथे काय पुढे काय म्हणता येईल दीज आर ब्रेथ ऑफ कोण प्रिंटेड स्पेस ना किती राहील टोटल y कितीची ब्रेथ सुटते मार्जिन सुटते 75 मायनस 75 म्हणजे किती y मायनस किती आलं 150. दीज आर ही व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहे ना आपली आता. मग काय म्हणावं लागेल तुम्हाला आता या सेंटीमीटरला मीटर बनवायचं आहे म्हणजे किती येईल y मायनस 1.5 मीटर. मग 1.5 म्हणजे रे दीज आर 3/2 मीटर. कोणाची ब्रेथ झाली ब्रेथ ऑफ प्रिंटेड स्पेस ना. आता आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे ना. मग काय म्हणाल तुम्ही बघा दीज आर व्हिच व्हॅल्यू एरिया ऑफ कोण प्रिंटेड स्पेस ना इज इक्वल टू त्याची लेंथ किती x मायनस 1 आणि ब्रेथ किती आहे y मायनस 3/2. त्या एरियाला मी किती कॉल करतोय a. मग x मायनस 1 y ची व्हॅल्यू पहा बरं किती आहे आपल्याकडे y ची व्हॅल्यू 24 अपॉन x मायनस 3/2. यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. x ने मल्टिप्लाय करा 24 मायनस 3/2 x 1 नी 24 अपॉन x मायनस मायनस प्लस किती आला 3/2. मग याला डिफरन्शिएट करायचा ना आपण विथ रिस्पेक्ट टू कोण येतं x. ओके. मग याला x च्या सापेक्ष डिफरन्शिएट करायचं बघा dA अपॉन कोण रे dx है ना. मग 24 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0 म्हणजे ही व्हॅल्यू मायनस 3/2. आता इथे बघा मायनस 24 कॉन्स्टंट 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर आणि 3/2 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 म्हणजे काय होईल तो dA अपॉन dx इज इक्वल टू मायनस 3/2 प्लस 24 अपॉन किती x स्क्वेअर. याला आपण 2 कॉल करू फॉर कोणत्या व्हॅल्यू साठी फॉर मॅक्सिमम फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे dA अपॉन dx ची व्हॅल्यू 0. पहा मायनस 3/2 प्लस 24 अपॉन x स्क्वेअर 0 शिफ्टिंग करा 24 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू 3/2. क्रॉस करा बरं किती येतं बघा दीज आर किती 3x स्क्वेअर इज इक्वल टू 48 x स्क्वेअर इज इक्वल टू किती येतं
घेतलं 16 तर मग किती येतं x ची व्हॅल्यू बघा काय म्हणता येईल आता इथे म्हणजे these are 24 2 जा 48 ना म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली प्लस मायनस 4 आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू मी निगेटिव्ह घेता येत नाही कारण की लेंथ निव्वळ निगेटिव्ह म्हणजे कोणती व्हॅल्यू घेणार आपण पॉझिटिव्ह ना therefore x is equal to 4 मीटर समजा ठीक आहे मग आपल्याला चेक करायचं ना आता इथे आता बघूया हां मग आपण याच्यामध्ये चेक करतो x ची व्हॅल्यू आता 4 मीटर आहे ठीक आहे आता आपल्याला चेक करायचं की प्रिंटेड स्पेसचा एरिया मॅक्सिमम शो करायचा म्हणजे मी काय करणार पुन्हा डिफरन्शिएट कोणाला इक्वेशन 2 कोणाच्या सापेक्ष विथ रिस्पेक्ट टू x 2 इम्प्लाइज सांगा बरं d2a अपॉन कोण dx2 येतं ना मग आता -3/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आता 24 त्यामध्ये कॉन्स्टंट आहे 1 अपॉन x2 चा डेरिव्हेटिव्ह -2 अपॉन x3 चेक करा बरं d2a अपॉन dx2 कोणत्या व्हॅल्यू साठी x is equal to 4 -48 ना मग x ची व्हॅल्यू किती आहे 4 these are 4 चा काय झाला क्यूब नाही आता या निगेटिव्ह व्हॅल्यूला जर पॉझिटिव्ह व्हॅल्यूने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर निगेटिव्ह म्हणजे दिस व्हॅल्यू लेस दॅन 0 मग तुम्ही काय म्हणाल की बघा these are काय लिहिता येईल एरिया बघा राईट एरिया ऑफ कोन प्रिंटेड स्पेस नारे इज कुठे काय झाला मॅक्सिमम ऍट x is equal to 4 ना ठीक आहे मग आपल्याला डायमेन्शन विचारलेलं आहे तरी तुम्हाला त्या शीटचं मग पुट x is equal to here x is equal to कोण 4 इन इक्वेशन कशामध्ये या 1 मध्ये ठेवायचं आहे तर y is equal to 24 अपॉन किती येतं 4 is equal to किती 6 मीटर तर काय म्हणता येईल therefore डायमेन्शन ऑफ कोणाचं डायमेन्शन रेक्टँग्युलर ना रेक्टँग्युलर शीट इज किती 4 मीटर अँड किती येतं 6 मीटर ओके या पद्धतीचं कन्वर्शन आहे बघा और नेक्स्ट प्रॉब्लेम बघा एक्सरसाइजचा प्रॉब्लेम आहे अ बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस इज टू हॅव एन ओपन टॉप ओके the surface area of the box is 192 square centimeter त्या बॉक्सचा सरफेस एरिया तुम्हाला दिलेला आहे तर व्हॉट शुड बी इट्स डायमेन्शन इन ऑर्डर दॅट व्हॉल्यूम इज लार्ज एज पॉसिबल आता व्हॉल्यूम इज लार्ज एज पॉसिबल म्हणजे कोण रे म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय असेल ऍक्च्युअली मॅक्सिमम शो करायचं आहे ओके या पद्धतीचा तो बॉक्स असेल आपण कन्सिडर करतोय ठीक आहे की आता इथे ही जर h जर बेस साइन असेल तर h काय असेल त्याची हाईट सुरुवात करूया मग सोल्युशन मध्ये लेट x बी द बेस साइन अँड h बी द काय म्हणता येईल h बी द हाईट ऑफ द बॉक्स नाही का हाईट ऑफ द बॉक्स आता आपण त्याचा सरफेस एरिया बघूया म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज इक्वल टू काय म्हणता येईल आता काय असतं फॉर्म्युला एरिया ऑफ बेस प्लस 4 इंटू साइन इंटू त्याची हाईट आहे सरफेस एरिया ऑफ द बॉक्स तुम्हाला दिला आहे 192 नाही का एरिया ऑफ द बॉक्स किती म्हणजे these are बेस ना म्हणजे x स्क्वेअर प्लस 4xh आता याच्यामध्ये आपल्याला एक व्हेरिएबलची व्हॅल्यू काढावी लागेल ना म्हणजे h काढणे इझी जाईल आपल्याला म्हणून काय म्हणतो 192 x स्क्वेअर इज इक्वल टू कोण रे 4xh ना मग याची फाइंड आउट करतोय पहा लक्ष द्या 192 x स्क्वेअर अपॉन किती आलं 4x तर h इज इक्वल टू बघूया किती मग आता या 192 डिवाइड बाय 4x म्हणजे किती येतं these are 4 these are किती येतं किती त्याला तसंच ठेवतो ठीक आहे याला याला इक्वेशन 1 कॉल करूया मग काय म्हणता येईल तुम्हाला बघा व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू काय असेल रे एरिया ऑफ बेस इनटू कोण असतं हाईट नाही का किती x स्क्वेअर h व्हॉल्यूमला v आता x स्क्वेअर h ची व्हॅल्यू सांगा 192 x स्क्वेअर अपॉन 4x ओके v इज इक्वल टू पहा काय असेल हा x च्या सोबत कॅन्सल झाला नाही का म्हणजे किती राहिलं रे x ने मल्टिप्लाय करायचं 192x 4
4 तर v is equal to 192 divided by 4 म्हणजे किती येतं 48x minus x cube upon 4 आता याला डिफरंशिएट करा with respect to x तर dv upon dx किती 48 आता इथे किती येईल त्रिकोणीचे म्हणजे 3x square upon किती रे 4 याला इक्वेशन किती कॉल करतो आपण 2 मग काय म्हणायचं तुम्ही बघा कोणत्या व्हॅल्यू साठी फॉर रे मॅक्सिमम ऑर मिनिमम असं कॉल करतोय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती 0 म्हणजे किती येणार 48 minus 3x square upon 4 equal to 0 48 is equal to 3x upon 4 तर म्हणजे किती येतं बघा these are 3x square is equal to 3x square is equal to किती येणार 3x square is equal to किती 48 ना म्हणजे 48 into 4 तर x square is equal to 48 into 4 upon 3 तर किती येतात तर इथे बघा हां किती 316 जाना म्हणजे किती येतं x square is equal to 64 तर x ची व्हॅल्यू प्लस मायनस आहे x is not equal to minus 8 लेंथ देवर निगेटिव्ह ओके मग आपल्याला चेक करायचं आहे ना तर काय करणार मी डिफरंशिएट कोणाला इक्वेशन 2 कोणाच्या सापेक्ष x तर इक्वेशन 2 implies रे d square v upon dx square सांगा बरं 0 minus 3/4 constant डेरिव्हेटिव्ह किती x square चा twice x मग रे d square v upon dx square x is equal to 8 म्हणजे मायनस पॉवर आता इथे किती हां 2 2 जा म्हणजे -3/2 into 8 आन्सर निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 काय म्हणावं लागेल तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज मॅक्सिमम किंवा रे at x is equal to 8 ठीक आहे 8 सेंटीमीटर घेऊया ठीक आहे आता डायमेन्शन काढायचं आहे पुट x is equal to 8 इन इक्वेशन कशात 1 तर h बरोबर पहा बरं किती 192 8 स्क्वेअर अपॉन रे 4 into 8 म्हणजे किती 192 64 अपॉन किती येतं 32 आले म्हणजे किती आता इथे these are किती 128 ना 128 अपॉन 32 म्हणजे किती 4 सेंटीमीटर मग काय म्हणता येईल तुम्हाला आता these are कोण डायमेन्शन ऑफ बॉक्स इज रे आता बेस कसा आहे स्क्वेअर आहे ना द डायमेन्शन ऑफ द बॉक्स इज 8 सेंटीमीटर आणि किती 4 सेंटीमीटर ओके these are the required problem हा बघा आपण हे प्रॉब्लेम शिकलो होता 4-5 तर त्याच्यावरचे होमवर्क्स तुम्हाला करायचे की डिवाइड 20 into part such that their product is maximum ओके हे सुद्धा आपण 30 चं घेतलं आहे तुम्हाला 20 चं करायचं आहे आता हे मीटर वायरचं आपण घेतलंय 36 सेंटीमीटरचं आता त्याच्या जागी तुम्हाला 120 सेंटीमीटर बेंड टू फॉर्म अ रेक्टँगल फाइंड द डायमेन्शन ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल एक तिसरं प्रॉब्लेम तुम्हाला एक कसं करता येईल की आपण जे तुम्हाला 20 ज्यामध्ये आपण प्रिंटेड स्पेस किंवा टॉप आणि बॉटमला जी आपण मार्जिन सोडली होती ठीक आहे त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला मी 24 स्क्वेअर मीटर दिलं होतं त्याच्या जागी तुम्हाला 18 स्क्वेअर मीटर घेऊन ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ओके या पद्धतीचे हे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत तर काही प्रॉब्लेम्स आपण झाले आहेत त्याच्यामध्ये ते आपण डिस्कस करूया